नहीं ले सकता। अरे नहीं आ रहा राजा। काय सांगाल, महसूल इथल्या स्थानिक आमदार आहेत त्यांनी महसूल बुडवलेला आहे, त्या संदर्भात मंत्रालयात अधिवेशन सुरू आहे, सुद्धा चर्चा झाली. कसं पाहता या सर या प्रकरणाकडे, काय नेमकं प्रकरण? नाही, मला काही कल्पना नाही, फक्त वृत्तवाहिन्यांच्या माध्यमातून काल काही बघत होतो. परंतु शेवटी सत्ताधारी पक्षाचे ते आमदार आहेत, महसूल मंत्री आहेत, त्यांनी खुलासा दिलेला आहे. निश्चितपणे महसूल मंत्र्यांनी सांगितलं की या सर्व प्रकरणाची जी आहे ती चौकशी होऊन कार्यवाही होईल. त्यामुळे शेवटी बघा, राजकीय आरोप प्रत्यारोप होतच राहतात आणि सत्य हे बाहेर येतं. लोकांना म्हणजे काय आहे की अशा बातम्यांमुळे काही लोकांच्या मनामध्ये संभ्रम वगैरे पसरवला जातो. जर सत्य असेल तर सत्य निश्चितपणे महसूल मंत्री म्हणून ते त्या ठिकाणी जे तक्रारदार आहेत त्यांना न्याय देतील. परंतु ह्या अधिवेशनाच्या दरम्यान ह्या गोष्टी सर्व चालूच असतात. सर, हे लेटरची दखल दिल्ली फॉरेन्सला घेतलेली आहे. स्वतः नरेंद्र मोदीजींनी याचे देवेंद्र फडणवीस यांना सुद्धा आदेश दिले की ह्या संदर्भात लक्ष घालून कारवाई करा. कसं पाहता, जर ही गोष्ट दिल्लीपर्यंत गेली म्हणजे हे प्रकरण मोठं आहे असं सुद्धा. बघा, प्रकरण किती मोठं असेल तरी अशी अनेक प्रकरणं मोठी असतात. परंतु आता शेवटी त्यांच्या पक्षांतर्गत प्रश्न आहे आणि शेवटी पंतप्रधानांनी तो विषय जर मुख्यमंत्र्यांना सांगितला असेल तर निश्चितपणे मुख्यमंत्री त्यावर निर्णय घेतील. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.